भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचा, भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचा। नगराध्यक्ष पदासाठी भाजपा शिवसेना रिपाईच्या महायुतीच्या उमेदवार ज्यांनी या भ्रष्टाचाराचा अंधार संपवण्यासाठी प्रकाशाची ज्योत घेऊन येत आहेत त्या ज्योतिताई बनसोडे यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर आपणा सर्वांना सादर प्रणाम। औसा विधानसभेचे आमदार माननीय पवार साहेब यांनी औसा शहरात 51 कोटी रुपये मंजूर करून माकणी धरणातून औसा शहराला पाणी पुरवठा उपलब्ध केला व शहराचा पाण्याचा प्रश्नच मिटवला। हे आपण आताच ऐकलेले आहे, किरण उटके सरांनी आपल्याला सांगितलेलंच आहे। औसा शहरातील तसेच परिसरातील नागरिकांकरता 100 कोटीचे 5 मजली उपजिल्हा रुग्णालय प्रकल्प मंजूर करून त्याचे काम प्रगतीपथावर आहे। औसा नगरामध्ये तक्षशिला बुद्ध विहारची स्थापना करण्यात आली। औसा शहरात नवीन बस स्थानक निर्माण केले व ते आज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे। औसा नगरीच्या विकासाकरिता 500 कोटीपेक्षा जास्त निधी साहेबांनी मंजूर करून आणले आहे। आज औसाच्या प्रत्येक गल्लीत मध्य रस्त्याचे तसेच नाल्याचे काम सुरू आहे। साहेबाची विकास पुरुष म्हणून ओळख आहे। या विकास कामांना प्रभावित होऊन मी यात आपले थोडेसे योगदान करावे या अनुषंगाने राजकीय जीवनात भाग घेतला आणि नगर अध्यक्ष पदाकरिता अर्ज भरलाय। पक्षाने त्याकरिता मला योग्य समजले आणि मला संधी दिली त्याबद्दल मी आमदार साहेबांना तसेच भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करते। नगर अध्यक्ष झाल्यानंतर आपणास औषातील नागरिकांकरता सुखसुविधा व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता डिजिटल ॲप सुरू करायचे आहे। नागरिकांच्या त्यांच्या समस्या किंवा तक्रार निवारण करण्याकरिता डिजिटल ॲप तयार करायचे। साहेबांच्या संकल्पनेतून आपणास औसाचा विकास घडवून हे शहर सुंदर, स्वच्छ व सुरक्षित बनवायचे आहे व नगर परिषदेचा कारभार पारदर्शक बनवायचा आहे। आगामी निवडणुकाकरिता भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीतर्फे आज भरलेले सर्व भावी नगरसेवकांना आवाहन करते की आपण सर्वांनी एकत्र येऊन या शहराचा विकास करायचा आहे। केवळ तांत्रिक कारणामुळे मला नगर अध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल करण्याची संधी लाभली, परंतु मी आपणास सांगू इच्छिते की आपण सर्वजण नगर अध्यक्ष आहात किंवा औषातील प्रत्येक नागरिक हा नगर अध्यक्ष आहे। आपण सर्वजण एकत्र येऊन कार्य करू व या औसा नगरीच्या राज्याला पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणार। शहरातील प्रत्येक नागरिकांना मी विनंती करते की आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करून औसा नगरीच्या विकासाकरिता मतदान करावे। आज औसाच्या नागरिकांसमोर 2 पर्याय आहेत। एक औसा शहराचा चौफेर विकास करणारा नगराध्यक्ष निवडायचा की औसा शहराचा चौफेर विकासाला विरोध करणाऱ्या नगराध्यक्षाला निवडायचा। मी पुनश्च आपणास विनंती करते की भारतीय जनता पार्टीला भरघोस मतदान करून औसाच्या विकासाला गती आणावी। 2 डिसेंबरला मतदानाच्या दिवशी कमळाचे बटन दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय औसा। धन्यवाद।